आम्ही तेलकट खात नाही, आम्हाला तेलकट खाल्ल्याला चालत नाही. ची 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 तेलात तर अजिबात चालत नाही. अहो अशी म्हणणारी माणसं सुद्धा का नाही, एखादा पावसा सीझन चालू झाला, गरम गरम वडा तळताना पुढे दिसला, कांदा भजी तळताना दिसलं की तोंडाला पाणी सुटते आणि सगळं डाएट खड्ड्यात जाते आणि मन मात्र सगळं भजी आणि वडापावकडे जाते. वडापावचं तर आम्ही लई शौकीन हो. म्हणजे वडापाव दिसला, कुठला वडापाव खावा कुठला नको असं होते. म्हणजे वेगवेगळ्या भागातलं तसं वेगवेगळं फेमस वडापाव. सध्या आपण आज कराडमधला वडापाव टेस्ट करणार आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मोहितराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण कराडमध्ये आलेलो आहे आणि कराडमध्ये आपण बऱ्याच वेळा आलेलो, बऱ्याच वेळेला आपण कराडचं फेमस असलेलं जे वडापाव आहेत ते ह्याच्या अगोदर पण घेतलेले आहेत. पण प्रत्येक टायमाला काय व्हायचं, कोणाचं कंपॅरिझन करायला नको. प्रत्येक वेळेला काय व्हायचं की कराडमध्ये आल्यानंतर प्रत्येक जण आम्हाला म्हणायचं की तुम्ही श्रीकृष्ण वडापाव ट्राय केलाय का, तुम्ही तो वडापाव ट्राय करा, तुम्ही दुसरा कुठला वडापाव खाणार नाही. आम्हाला सुद्धा बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती की तो वडापाव ट्राय करावा. आज आपण कराडमध्ये आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आज जाणार आहे आणि तिथला श्रीकृष्ण वडापाव जे बऱ्याच वर्षापासून फेमस आहे, ज्याचं भरपूर नाव आहे, स्थापना काहीतरी म्हणजे 2000 सालची आहे, तर तो वडापाव आपण ट्राय करणार आहे. आता आपल्याला वड्याची किती माहिती मिळते, म्हणजे वडापाव कसा बनतोय काय, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय माहिती मिळाली तर आपण बघूया, त्यांची पद्धत विचारूया, त्यांच्याकडनं आणि माहिती घेऊया, कस्टमर काय म्हणते ते पण बघूया आणि आपल्याला वैयक्तिक वडापावची टेस्ट कशी वाटते. एवढे सगळे म्हणते म्हणून पण जायला नसते, आपल्याला कशी वाटते टेस्ट ते पण बघूया. चला तर जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कराडमध्ये श्रीकृष्ण वडापावला. चला तर कराडचा फेमस जो असलेला वडापाव आहे खायसाठी आपण चालतो ते म्हणजे श्रीकृष्ण वडापाव. आणि मी तुम्हाला म्हणलेलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण यायचं होतं. पाठीमागं माप बघू शकता इकडे तुम्ही समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि ह्या चौकाचं जे मेन नाव आहे, आता आपण बऱ्याच वेळेला कराडला आलेलो आहे आणि महाराजांचा इथं समोर माया पुतळा आहे, त्यामुळं मी ह्याला महाराजांचं चौक असं म्हटलो. पण ह्या चौकाचं जे मेन नाव आहे ते दत्त चौक म्हणून ह्या चौकाची ओळख आहे. तर ह्याच दत्त चौकामध्ये इकडच्या बाजूला छोटीशी खाऊ गल्ली म्हटलं तर चालेल, पुढल्या बाजूला गाड लागलेला आहे आणि एकदम दडगे अशा ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण वडापाव आहे. आपण बघूया या, एकदम दडगं ठिकाण आहे. म्हणजे इकडच्या बाजूला आहे बघा श्रीकृष्ण वडापाव स्टॉल आणि ह्याच वडापावला आपण खायसाठी आलतो. या एकदम मोक्याच टायमाला लावले. कृष्ण वडापावची आता वडापावची भाजी तयार करायला चालू आहे, तुम्ही इकडे बघू शकता. यामध्ये बटाटे घेतलेले आहेत. दादा त्याच्यामध्ये काय काय घेतले आम्हाला जर सांगा. बटाटे, उकडलेले बटाटे आणि कोथिंबीर आणि गरम मसाला. उकडलेले बटाटे, कोथिंबीर आणि गरम मसाला. बाकीचा ऑर्डर काय अजून टाकलेला नाही. मसाला टाकायचे. आता फक्त आपण करून घ्यायचं. आल्ला मिरची, ओके, लसूण सगळे पेस्ट टाकायचे. आज कराडमध्ये जरा गर्दी शांत आहे ना. मंगळवार दुकान बंद राहते ना. नाहीतर मी ऐकून आहे की कृष्ण वडापावला गर्दी इतकी असते की उभं राहायला जागा नसते. हा, आम्ही पण चांगल्या जेव्हा आम्हाला पण माहिती जराशी घ्यायला मिळेल. कधी कृष्ण वडापाव चालू कधी झालेला आहे आपले 2000 जानेवारी 30 2000 जानेवारी 30 2000 साल म्हणजे जवळ आता 25 वर्ष झाले पूर्ण. तुमचं नाव काय? राम सोमय्या देवाडी. तुम्ही स्वतः येत असता पहिल्यापासून तुम्हीच करताय? पहिल्यापासून माझ्या भाऊजी होत्या, माझ्या बहिणी नवर आणि मी ते गावाला गेले, त्यांचा मुलगा. दोघ जण अजून मिळून करता. गर्दीच्या टायमाला दोघाला उरकते नाही, एक गावाला गेला, होळीला गावाला गेला. लोड होते एकदम तयार करून द्यायला लागते ना. रिस्पॉन्स कराडमध्ये रेडीमेड नाही, आपले रेडीमेड नाही. बरोबर, इथले तर करून तुम्हाला संपल की जसं संपत थोडं करायचं. जास्त करून ठेवलं तर ते वडा होते, गिरायकला बरोबर वाटत नाही. भरपूर नाव आहे म्हणजे कराडमध्ये आल्यापासून पहिल्यांदा लई जण म्हणले की हे वडापाव तुम्ही 100% ट्राय करा. आपल्याला बाकीच्या कोणाला वाईट म्हणणार नाही, पण 100% बाकीच्या पेक्षा हे वडापाव चांगला आहे असं बाकीच्यांचं म्हणणं आहे. आपण बघूया कसं कसं आहे. आता हे किती वेळ आपण चोरून घ्यायचं? आता लगेच होते 5 मिनिटात लगेच होते. त्यामध्ये मसाला ऍड केलाय बघा. मसाला, ह्या मसाल्यामध्ये काय काय? हे आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे, कढीपत्ता, उडीद डाळ, हिंग, गरम मसाला, तेल, हळद, मीठ सर्व फ्राय करून चांगला फ्राय. आणि मिरची, हिरवी मिरची असते, हिरवी मिरची बारीक करून. मसाला जो आता टाकला त्याने आपल्याला सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय मिक्सिंग असते. काय ते घरी तयार करून आणले ते आंबट होते, गिरायकी तक्रार येते. ताजे द्यायला पाहिजे गिरायकला. बरोबर.
ताजे चांगलं दिले क्वालिटीवरती तर कस्टमर डिपेंड असतात. चांगलं दिले तर गिरायक येणार उद्या. असं पण दिले तर आपल्या पैशासाठी काय पण दिलं तर बरोबर. गिरायक येत नाही. तेल गेली चांगलं वापरेल, तेल ते डब्बा चांगला. बटाटा पण भाजी मिश्रण आहे वडाचं मिश्रण चालू आहे इकडे. हा. आणि आता ते मिश्रण तयार करून झालं की बेसन पिठामध्ये बुडवून आपण ह्याचा याच्या वडा बघणार आहे. गोल करायचं. अरोमा जे आहे ना एकदम मस्त, म्हणजे मसाल्याचा जो त्याच्यामध्ये असते एक नंबर कडक वाचायला लागलाय म्हणजे. सर्व मिक्स व्हायला पाहिजे, बटाटा आणि भाजी सगळी भैया, mix व्हायला. एकदम फास्ट मध्ये आता वड्याची भाजी केलेली तिचं गोळ मारायचं काम चालू झालंय बघा. आणि कोथिंबीरीचं प्रमाण जे आहे, कोथिंबीरचं प्रमाण जास्त आहे. वड्याची साईज पण मोठी आहे. ती आता बेसनच्या पिठामध्ये जाऊन परत त्याचं वडं तयार होणार. वडं तळायचं काम चालू झालंय बघा इकडं. एका टायमाला किती सोडताय? 30 25 30 ऑर्डर हा बरोबर. ऑर्डर प्रमाणे गरम 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 वडा. आणि आपण सुद्धा खाणार आहे वडा, टेस्ट करणार आहे. कृष्ण वडापाव ज्यासाठी आपण बरेच दिवस वाट बघत होतो. आणि ह्याच्यावरचा जो पाव आहे ते काय फ्रेशच आहे, म्हणजे लगेच कळते. फक्त प्रॉपर जी वड्याची टेस्ट आहे ते आपल्याला बघायची आहे. ते पहिल्यांदा वडा घेऊन बघतो. एकदम कुरकुरीत आहे बघा. मेन जी चव आहे ती भाजीची. बेस्ट. वड्याची टेस्ट तर बेस्ट आहे. आणि वडापाव ह्यो पावाशिवाय अपुरा आहे. हा हा हा. गरम गरम शिवाय मजा नाही. हो ते भरपूर तरी पण काय क्वालिटी वाईज वडापाव चांगला वाटला मला. नाव आहे भरपूर आणि मोठ्या मोठ्या वडापावच्या कंपॅरिझन मध्ये नाव घेतलं जाते. त्या मानाने टेस्ट आहे. कृष्ण वडापाव एक नंबर आहे म्हणू शकतो आपण. जास्त तिखट नाही, जास्त फिकर नाही, एकदम मीडियम मध्ये भाजी लागत्या. जशी एखाद्या वड्याची टेस्ट लागायला पाहिजे. नमस्ते, माझं नाव विक्रांत. मी राहणार मूळचा कराडचाच आहे. जत चौकामध्ये हा कृष्ण वडापाव म्हणून आहे. खूप वर्षापासून करतोय. चांगला आहे. बटाटे भजी पण नावाचा एक प्रकार आहे, तो सुद्धा चांगला आहे. आणि सगळ्यात लोकांना आवडणारा विषय म्हणजे ह्याच्यासोबत असणारी चटणी. चटणी देण्याची एक पद्धत आहे, मनापासून पण देणे आणि चवीपासून पण देणे, दोन्ही देतो. जोपर्यंत आपल्या ताटातला वडापाव संपत नाहीये तोपर्यंत आपण त्याला चटणी मागतोय तोपर्यंत चटणी देतो. मार्केट रेटनुसार 20 रुपये योग्य आहे. आज महागाई पण तेवढी आहे. आणि त्या ह्याच्यात म्हणतो ना आपण की गरीबाचा पिझ्झा, त्या पद्धतीनं हा वडापाव चांगला आहे. कारण कुणाला आवडतील बऱ्याच असं मोठं मोठे जे नाव आहेत वडापावचे त्याच्या कंपॅरिझनला हे वडापावचं नाव घेतलं जातं. बऱ्यापैकी पहिल्या टॉप 10 मध्ये प्रत्येक गल्लीत एक वडापाववाला फेमस. कॉलेज पासून ते मलकापूर एरिया, बरोबर, त्यातला हा एक ह्या एरियासाठी फेमस. जत चौक म्हटलं तर वडापाव म्हटलं तर कृष्ण. हा माझा क्लासमेट आहे. मी 4थी पासून इथे वडापाव खायला येतोय. माझा इथला एक्सपिरियन्स एक नंबर आहे. वडापाव वगैरे पण टेस्टला खूप छान आहे. तुम्ही पण एकदा येऊन व्हिजिट देऊन जावा. असंच बरंच व्हिडिओ येत राहणार आहे. ते वडापाव नाही तर आपण वडापाव सारख्या बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.